नमस्कार शेतकरी मित्रांनो, दौलत सूर्यवंशी ॲग्री चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, भारतामध्ये पेरू या पिकाचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न घेतले जाते। साधारणतः महाराष्ट्र असेल, गुजरात असेल, कर्नाटक असेल, अशा बऱ्याच ठिकाणी पेरू या पिकाचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न घेतले जाते। तर आज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमामधून आपल्याला पेरूची छाटणी कधी करायची आणि जो सीझनला आपल्याला रेट चांगला मिळावा त्यासाठी ही कोणत्या महिन्यात करावी या व्हिडिओच्या माध्यमामधून आपल्याला बघायचं आहे। तत्पूर्वी जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा, कारण माझे असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। शेतकरी मित्रांनो, माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला, मात्र कमेंट करायला विसरू नका, एक छोटीशी कमेंट करा। आता हा जो बाग दिसतो तुम्हाला, हा बाग L49 म्हणजे सरदारचा पेरू आहे। हे बघू शकता तुम्ही या ठिकाणी, हा पूर्ण दिसतो तुम्हाला, हा सरदारचा पेरू आहे। तर हा जो पेरू आहे हा 4 वर्षाचा बाग आहे। हा दिसतो तुम्हाला, हा 4 वर्षाचा बाग आहे। तर आपल्याला यामध्ये मालाची सेटिंग याला भरपूर लागावी आणि सेटिंग लागल्यानंतर ती टिकावी आणि त्याला उत्तम रेट मिळावा, भाव मिळावा, त्यासाठी आपल्याला ही छाटणी कशा पद्धतीने करायची आणि कोणत्या महिन्यात करावी, म्हणजे आपल्याला याला रेट मिळेल, भाव मिळेल, दर मिळेल, त्यासाठी आपल्याला ही एक महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासमोर मी घेऊन आलेला आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे मग लक्षात येईल। तर ही जे लावगड आहे, साधारण तुम्हाला लावगड सांगतो मी, ही ह्या दोन्ही ओळीतलं जे अंतर आहे हे 12 फूट आहे आणि याची साधारणतः दोन्ही ओळीतलं अंतर 12 फूट असून हे 10 बाय 10 वर याची दोन्ही प्लॅन्टमधलं, दोन्ही झाडामधलं हे अंतर आहे। तर आता हे जे सरदारचा जो पेरू आहे, आता या पेरूची आपल्याला छाटणी ही कोणत्या महिन्यात घ्यायची आणि केव्हा करायची, म्हणजे की आपल्याला रेट जास्त मिळेल। आता शेतकरी मित्रांनो, आपल्याला जर दिवाळीच्या जर अगोदर पेरू आला तर त्या ठिकाणी आपल्याला चांगला रेट मिळायला बघायला मिळतो आणि त्याच्यानंतर आपण छाटणी जर केली तर मार्केटमध्ये डाऊन मार्केट होतं, म्हणजे जूनमध्ये जर आपण छाटणी केली तर आपल्याला मार्केट डाऊन भेटायला मिळतो। त्यासाठी आपल्याला ही शक्यतो एप्रिलच्या शेवटच्या म्हणजे दिवसामध्ये 26-27 तारखेपर्यंत करायची आणि मेमध्ये हे पूर्ण महिन्यामध्ये आपल्याला ह्याला छाटणी करायची। आता छाटणी करत असताना ह्या 2च महिन्यामध्ये करायची, म्हणजे की आपल्याला दिवाळीच्या अगोदर मिळतो त्याला ह्याला रेट मिळते आणि याच्यामध्ये जो गोडवा निर्माण होतो, हे उत्तम खायला लागते, त्यासाठी ह्या 2च महिन्यामध्ये आपल्याला याची छाटणी करायची। आता छाटणी करत असताना आपल्याला काय करायचं आहे की हे जे दिसतात, हे जे टॉपिक आहेत, या ठिकाणी तुम्ही बघू शकता, असे 6 ते 7 पानं सोडायचे, 1 2 3 4 5 6 7 असे 7 पानावरून आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी असा कट मारायचा आहे, हे कट मारायचं आहे। आता कट मारीत असताना हे जे आपण ज्याचे हत्याराचं जे यूज करायलो, हे यूज तुम्ही करत असताना आहे ना, छाटणी सिकेटरनं करत असताना कात्रीनं याला बायोस्टिनमध्ये किंवा एखाद्या फंगी इन्फेक्शन होऊ नये आपल्या झाडावर, म्हणून आपल्याला कुठल्याही फंगीसाईडमध्ये पावडर, साप असेल किंवा बायोस्टिन असेल, अशा पावडरमध्ये हे बुडून घ्यायचे पाणी टाकून शेणी, कारण आपल्या ह्या ठिकाणी आपण या ठिकाणी कट जे घेतलेलं आहे या ठिकाणी याचं फंगल इन्फेक्शन होऊ नये, म्हणून आपल्याला अशा प्रकारे ही छाटणी करायची। आता या ठिकाणी आहे हे पूर्ण छाटायचे आहे, दिसतं नाही, हे पूर्ण कट मारायचे याला सांगितल्याप्रमाणे। आता कट मारत असताना याचे जे झाडाचे जे पानं आहेत हे पूर्ण असे हातानं साळून काढायचे, दिसतं नाही, असे हे पूर्ण काढायचे असे। आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता, आपण या ठिकाणी कट मारलेलं आहे। आता हे जे उर्वरित जे पानं आहेत हे असे तुम्हाला खाली काढायचे आहेत। तर अशा झाडाची आपल्याला पूर्ण छाटणी करायची आहे। या प्रकारे असं झाड दिसलं पाहिजे आणि यावर एक साधारणतः तुमची छाटणी झाल्यानंतर एक बुरशीनाशकची फवारणी घ्यायची आहे, ज्यामध्ये बायोस्टिन असेल, बायोस्टिन किंवा साप असेल, साप घेतलं तर एक 35 ते 40 ग्राम 15 लिटरच्या पंपसाठी घ्यायचं आहे। त्याच्यावर हे फवारणी करायची, कारण यावर कुठल्याही प्रकारे आपल्याला
इन्फेक्शन बुरशीचं होऊ नये. आता हे बघू शकता या ठिकाणी पूर्ण कट मारायचे. छोटे छोटे जे ब्रेंच असतात हे मधामध्ये जे आहे मोकळी हवा राहिली पाहिजे, ह्या छोट्या काढून घ्यायच्या आपल्याला. ह्या दिसतात नाही, या ठिकाणी छोट्या छोट्या पूर्ण काढायच्यात. आणि याचे जे महत्त्वाचा मुद्दा, आता छाटणी करत असताना त्याला 15 ते 20 दिवसापासून पाण्याचा ताण ठेवा. पाण्याचा ताण ठेवला तर आपल्याला असे पानं काढायची गरज नाही. पूर्ण अशा वाळेपर्यंत ह्या आता या ठिकाणी बघू शकता तुम्ही, असे पूर्ण पाने हे गळून गेले पाहिजे. हे असे पूर्णपणे पानं गळून गेल्यानंतर छाटणी खूप होते आणि झाडं आपली ताणावर येतात. तर शेतकरी मित्रांनो, अशी आपण छाटणी करायला पाहिजे. आता छाटणी केल्यानंतर या महिन्यामध्ये साधारणतः आपल्याला जे दिवाळीच्या अगोदर येणारा जो बाग आहे त्याला रेट चांगला, उत्तम आणि दर्जेदार मिळतो आणि आपलं त्यामध्ये कितपत थोडा फायदा होतो. त्यासाठी ह्या महिन्यामध्ये छाटणी करणं खूप गरजेचं असते. आता छाटणी करत असताना काही गोष्टी महत्त्वाच्या सांगितल्या, की मधातले जे पेन्सिल आकाराचे जे काडे येतात, साधारणतः पेन्सिल आकार, आता हे बघू शकता, ह्या कट करून घ्यायचे आहेत. ह्या कट करत असताना पूर्णपणे मधामध्ये हवा मोकळी खेळते. आता छोटे आहेत हे, याच्यापेक्षा हे अशा बाहेर काढून टाकायच्या, कारण मोकळी हवा खेळली पाहिजे झाडामध्ये. आणि पेन्सिल आकाराचे हे काढून टाकायचे. हे मधातले हे दिसतात ते छोटे छोटे. असे काढत असताना असे पानं मात्र झाडावर राहता कामा नये, पूर्ण काढून टाकायचे. तर शेतकरी मित्रांनो, माझा जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर जास्तीत जास्त जे पेरूचे बागावाले शेतकरी असतात माझे मित्र, तिथपर्यंत शेअर करा, कारण या व्हिडिओच्या माध्यमामधून त्यांचा फायदा होईल. धन्यवाद. तोपर्यंत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.